बालविकासशास्त्राची व्याख्या ई.बी. हर्ल्याक. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो याचे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकासशास्त्र होय. सरोजिनी सावियर्शियन यांच्या मते बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र शाखा आहे. इरिक इरिकसन यांच्या मते लहान बालकांना पालकांकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप होतो. हा विश्वास न मिळाल्यास व्यक्तिमत्वात अडथळे व समस्या निर्माण होतात. विकासाचे स्वरूप. विकास ही अत्यंत गुंतागुंतीची आणि अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शारीरिक विकास. बालकाचा विकास प्रक्रियेत शरीराची वाढ आणि कारक विकास यांचा समावेश होतो. बौद्धिक व मानसिक विकास. बालकाची विचार करण्याची क्षमता आणि मानसिक प्रक्रियांचा विकास हा सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. भावनिक व सामाजिक विकास. बालकाच्या भावनांचे नियंत्रण आणि समाजात मिसळण्याची वृत्ती यातून त्यांचा भावनिक व सामाजिक विकास होतो. भाषिक व नैतिक विकास. भाषेचे ज्ञान आणि योग्य अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता नैतिकता बालपणात विकसित होते. सर्वांगीण विकास. शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, नैतिक आणि भाषिक विकास या सर्वांच्या एकत्रित प्रक्रियेला बालकाचा सर्वांगीण विकास म्हणतात. संस्काराचा काळ. बालकावर वयाच्या 18 वर्षापर्यंत जे बरे वाईट संस्कार होतात त्यावरून त्यांच्या विकासाला एक विशिष्ट दिशा प्राप्त होते.